चिमणी छोटासा पक्षी, पण आपल्या बालपणाचा अविभाज्य भाग. एक घास चिऊचा म्हणत वाढलेल्या पिढीला आज मात्र हीच चिऊताई शहरातून हळूहळू लुप्त होताना दिसत आहे. सिमेंटच्या जंगलात हरवलेल्या या चिमण्यांना पुन्हा घर मिळावे, त्यांच्या चिवचिवाटाने अंगण पुन्हा बहरावे, यासाठी मूळ शहरातील पक्षीमित्र राहुल आगडे यांनी एक अनोखा आणि हृदयस्पर्शी उपक्रम उभारला आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या झळांनी चंद्रपूर जिल्हा अक्षरशः होरपळत असताना पशुपक्ष्यांचीही अवस्था दयनीय झाली आहे. अशा कठीण परिस्थितीत राहुल आगडे यांनी आपल्या घरातच चिमण्या आणि इतर पक्ष्यांसाठी सुरक्षित घरकुल उभारले आहे. या घरकुलात पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची उत्तम सोय करण्यात आली असून तहानलेल्या आणि थकलेल्या पक्ष्यांसाठी हे ठिकाण जणू जीवनदायी ठरत आहे. राहुल आगडे यांनी 2010 पासूनच पक्षी संवर्धनाचा ध्यास घेतला. त्यांनी केवळ घरटीच नव्हे तर झाडांवर पाण्याची छोटी मडकी बसवून पक्ष्यांसाठी पाण्याची सोयही केली आहे. मोठमोठ्या इमारतींमुळे पक्ष्यांना घरटी बांधायला जागा उरलेली नाही आणि उन्हात पाण्यासाठी त्यांची तडफड होते. त्यांना थोडासा दिलासा मिळावा म्हणून मी हे काम सुरू केलं, असं ते सांगतात. दरवर्षी 20 मार्चला साजरा होणारा जागतिक चिमणी दिन हा दिवस चिमण्यांच्या संवर्धनाचा संदेश देतो. राहुल आगडे यांचा हा उपक्रम केवळ एक प्रयत्न नसून तो समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. त्यांच्या या छोट्याशा प्रयत्नातून पुन्हा एकदा चिमण्यांचा गोड चिवचिवाट ऐकू येऊ लागलाय आणि माणूस व निसर्ग यांच्यातील हरवलेली नाळ पुन्हा जुळताना दिसत आहे. मी राहुल आगडे. मी चिमणी संवर्धनासाठी चिमण्यांना घरकुल योजना माझ्या घरी निर्माण केलेल्या आहे. उन्हाळ्यामध्ये मनुष्याला जशी पाण्याची गरज असते तसंच पशुपक्ष्यांनाही त्यांच्या अस्तित्व कायम ठेवण्यासाठी 2 थेंब पाण्याचे महत्त्वाचे असतात. म्हणून मी त्यांना मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यांची तृण भागवतो.